नमस्कार मित्रांनो. मी शेखर माने गोट फार्म. तर मित्रांनो, मी तुमचं माने गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. तर शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे लहान पिल्लांचं संगोपन. तर लहान पिल्लांचं संगोपन आपण कसं करायचं मित्रांनो? तर तुम्हाला मी सांगतो. तुम्ही फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ पण बघा आणि समजून पण घ्या. तर दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपली शेळी वेते, मग त्याला काय करायचं, 15 ते 20 दिवसापर्यंत आपण कमी दूध पाजायचं. कारण काय होतंय, त्यांचं पोट लहान असताना दूध जर जास्त झालं तर दूध पचत नाही. मग त्याला गॅशी डोस हा आजार होतो आणि मग थोडा आपला दवाखान्याचा खर्च वाढतो. परत म्हणलं तर दुसरी गोष्ट झालं, 15-20 दिवसापर्यंत आपण त्या पिल्ल्यांचं संगोपन व्यवस्थित केलं. मग नंतर काय करायचंय की थोडं थोडं दूध वाढवत चालायचं. 1 महिन्यापर्यंत पिल्लू गेलं की त्याला भरपूर, 1 महिन्याच्या नंतर तुम्ही त्याला भरपूर दूध पाजू शकता मित्रांनो. तर दुसरी गोष्ट आणखीन काय, तर आपलं बंदिस्त शेळीपालन आहे का फिरस्ती शेळीपालन आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर जर आपण फिरून जर शेळ्या चारत असेल, फिरवून म्हणजे थोडक्यात आपण बाहेर फिरवायला नेतो, तर त्यांच्या पिलांची काळजी कशी घ्यायची मित्रांनो? तर बघा, कमीत कमी त्या पिलाची वाढ होण्याचा जो कालावधी असतो तो असतो 3 ते 4 महिन्याचा. म्हणजे काय की दूध, आणि दूध झालं की त्यांचा चारा. तर मित्रांनो, मग आपण त्या पिलांना चारा काय द्यायचा? सुका द्यायचा, ओला द्यायचा, म्हणजे असे थोडक्यात चाऱ्याचे प्रकार आहेत: वाळला, सुका, ओला. तर काय करायचं मित्रांनो, की जेणेकरून त्यांना असा चारा द्यायचा आहे की त्यांना संडास लागू नये आणि त्यांची पचनक्रिया व्यवस्थित व्हावी. तर संडास का लागते मित्रांनो? तर सांगतो ऐका. ज्यावेळेस काय होतं, दूध पितं आणि हिरवं खातं, मग काय होतं, दूध आणि हिरवं ह्यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित होत नाही आणि अपचन होतं, मग त्याला संडास लागते मित्रांनो. आणि मग आपण काय करायचं, तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय की फिरस्ती जर आपलं शेळीपालन असेल तर आपण काय करायचं की कंप्लीट 3 महिने म्हणजे 90 दिवस ते पिल्लू आपल्या शेडवर सांभाळायचं मित्रांनो. तुम्ही लक्षात घ्या काय, की आपण ते पिल्लू आपल्या शेडवरच सांभाळायचंय. की तुम्ही म्हणताल आता 1 महिना झालंय, आलं मग आमचं पिल्लू खातंय, मग आम्ही शेडात घेऊन जातो. तर काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण ते 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्याचा पिल्लू शेळ्यांमध्ये घेऊन जातो, त्यावेळेस काय होतं की त्या पिल्ल्याची एनर्जी एनर्जी कमी होत चालते आणि त्याची उंची, वजन सगळंच कमी होत चालतं मित्रांनो. कारण कसं होतंय की ते फिरून हे फिरतं, इकडं पळ तिकडं पळ, ह्यानं त्याची एनर्जी कमी होते. तर दुसरी गोष्ट काय, की मी तुम्हाला मागाशी सांगितलं की 3 महिन्यापर्यंत आपल्या शेडवर पिल्लू सांभाळायचंय. तर कसं सांभाळायचं मित्रांनो, तर तुम्हाला मी दाखवतो. या, हे बघा, तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो. आता ही आपली पिल्ली जी आहेत शेळ्यांची, ही 2.5 महिन्याची पिल्ली आहेत मित्रांनो. काय 2 महिन्याचे आहेत, काय 2.5 महिन्याचे आहेत, ते म्हणजे ती